नमस्कार, वेलकम टू मी होममेकर. तर आज एक DIY करणार आहोत, पण त्या अगोदर ही आजची रांगोळी काढलेली मी तुम्हाला दाखवते. तर चला सुरू करूयात आजचा व्लॉग. इथे मी हा आरसा घेतला आहे. ह्याला अगोदरच हँडल लागलेला आहे आणि हा प्लास्टिकचा आहे. तर थोडंसं अँटिक लुक देण्यासाठी आपण करूयात. तर फेविक्रिल असं मिक्स करून घ्यायचं आहे दोघंही पार्ट्स. असं ग्रे कलर किंवा व्हाईट कलर येईपर्यंत आपण याला मिक्स करायचं आणि मिक्स करण्याअगोदर नेहमी हाताला थोडंसं तेल किंवा टॅल्कम पावडर लावून घ्यायचं आहे. तर हा जो दुसरा मिक्स केलेला आहे तो मी व्यवस्थित झाकून ठेवून देते आणि आपण आता हे ह्या आरशावर लावायला सुरू करूयात. तर तुम्ही पण जर का पहिल्यांदा फेविक्रिलच्या किंवा मोल्डेड क्लेने काम करत असाल तर हे असे दोऱ्या बनवून झाल्या का थोडा वेळ वाळू द्यायचा, म्हणजे अगदी 1 ते 1.5-2 मिनटासाठी, आणि त्यानंतर मग करायला घ्यायचं. म्हणजे आपण जो कुठला शेप करायला घेतो तो अगदी परफेक्ट येतो. सो इथे हा आरशाच्या गोल मी लावून घेतला आहे. आता अजून एक थोडीशी जाड अशी दोरीसारखी तयार केली आहे. तर जसा शेप आहे त्याच पद्धतीने मी हे असं लावून घेणार. तर हे ओलं आहे म्हणून ह्याला मी फेविकॉल वगैरे काही लावत नाही आहे. हे असंच चिकटून जाणार. तर तुम्ही जर का दुसरे काही असे छोटे छोटे डिटेलिंग्स वगैरे बनवून ठेवले असतील तर ते वाळून गेल्यानंतर मग आपल्याला हे फेविकॉलने चिकटवायला लागतं. तर इथे हे मी थोडे थोडे डिटेलिंग्स करून घेते. म्हणजे आपण ऑनलाईन वगैरे बघतो जे अँटिक असे वस्तू असतात किंवा पितळेची जी जुनी वस्तू असतात त्यांच्यावर जशी डिझाईन असते तसं मी थोडंसं याच्यावरती लावण्याचा प्रयत्न करते. तर मोल्डेड क्लेने अगदी पटकन पण होतं आणि व्यवस्थित जमतं पण. तसं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणखीन क्लेच्या बदली आपण दुसरं काय वापरू शकतो. तर इथे माझ्याकडे ही अशी टिकली आहे पिंक कलरची, ती पण मी लावून घेते अगोदरच, म्हणजे त्याच्यावर चिकटून राहणार. आणि हे जे आपल्याकडे हे असे स्टिक्स असतात मोल्डिंग करण्याचे, तर त्याने मी हे असे डॉट्स टाकून घेते. तर तुमच्याकडे जर का हे असं नसेल तर बारीक पॉईंट असलेली कुठल्याही पेनने किंवा काडीने पण केलं तरी पण हे असं दिसतं व्यवस्थित. तर मी जे कार्विंग टूल्स आहेत ह्याच्याने हे सगळं मी असं इम्प्रेशन करून घेते, म्हणजे जी डिझाईन बरोबर दिसेल तसं मी तयार करते आहे. तर इथे मी पूर्ण तयार करून घेतलं आहे आणि 2-3 टिकल्या पण अजून लावून घेतल्या आहे आणि वरच्या बाजूला एक छोटासा डायमंड शेपचा मिरर पण लावला आहे. तर ह्याला आता आपण वाळू देऊयात. हे वाळल्यानंतर याला आपण ब्लॅक कलर करूयात, म्हणजे अँटिक लुक देण्यासाठी. आणि ब्लॅक कलर पण वाळला का त्यावर आपण थोडंसं असं गोल्डन कलरने बोटाच्या सहाय्यानेच आपण हा कलर करून घेऊयात. म्हणजे पूर्ण ब्लॅकवरती पूर्ण गोल्डन कलर असं करायचं नाही आहे. फक्त जे आपण एम्बॉस करून घेतलं आहे तर ते थोडंसं उठून दिसण्यासाठी आपण हे असं गोल्डन कलरने आपण बोटानेच असं फिरवून घेऊयात. तर खूप छान असं जे पूर्वीचे पितळेचे वगैरे भांडी किंवा ज्या काही वस्तू असायच्या त्यांच्यावर असं डिझाईन्स वगैरे असायचं आणि असंच ते थोडे जुने झाल्यानंतर असंच लुक यायचं. तर इथे मी हे 3D आउटलायनर घेत आहे. अगोदर मी ज्या टिकल्या लावून घेतल्या होत्या त्याच्यावर कलर झाला तर ते निघत नाही आहे. सो म्हणून मग मी ह्याच्याने पुन्हा असं डॉट्स टाकून घेते. तर इथे आपला हा छानसा असा अँटिक लुक असा मिरर तयार झालेला आहे. व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करा. कमेंट कोणीही करत नाही, प्लीज एक तरी कमेंट करा आणि पाहत राहा. धन्यवाद.